नमस्कार मित्रांनो, कायम सांगत असतो मित्रांनो, तुम्हाला जर हिरवळीच खते मजवलेला किंवा सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर आपण पाला ठेवतो, ऊसाचा पाला सोडून ठेवतो. एवढं व्याप का करतो ते दाखवण्यासाठी मी तुम्हाला आलो आहे. म्हणजे माझं मन एवढं खुश झाले, तुम्हाला दाखवल्यानंतर सुद्धा कळेल की नक्की मी कशासाठी एवढं सांगतोय ते. तर हे बघा मित्रांनो, कशी आहे माती, एकदम पावडरीसारखी माती झाल्या. कुठं दिसते का ढेकूळ? अजिबात दिसणार नाही. दिसते का कुठं? बघितलं तुम्ही मित्रांनो? हे बघा, आहे का कुठे ढेकूळ? अजिबात नाही मित्रांनो. काय लेवल आता हे. इकडं आपलं मुरमाड आहे, जमीन जवळजवळ निम्म रान मुरमाड आहे, निम्म काळा आहे मित्रांनो. इकडच्या बाजूला बघितलं तर सगळं काळं रान आहे. आता हे फायदा काय आहे बघा, उन्हाळ्यात मेहनत केल्यामुळं तर हे असे पक्षी येऊन किडे उचलून खातात. आता 2 वेळा मेहनत झाल्या त्यामुळे जास्त किडे सापडणार ते ना. आता ताक मोजवलेलाचा जर कुठं काडी कचरा इथं दिसत असेल तर पूर्ण का ताक कुजलेला आहे. एका महिन्यात बघितलं तुम्ही तर ताक कुजलेला आहे. तर हे रान बघितलं का तुम्ही? एकदम क्वालिटी तयार झाली मित्र. म्हणजे बघितलं की तुम्हाला समाधानच वाटलं पाहिजे. हे बघा, आहे का? आता मित्रांनो आपण सऱ्या सोडणार आहे लगेच. 6 फुटांना सऱ्या सोडणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बनवून दाखवतो की 6 बाय कितीवर रोपं लावायचं आणि कोणत्या किती अंतराला किती रोपं लागते एकरी, ह्याचं मी तुम्हाला प्रमाण देणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. तर कसं आहे मित्रांनो, सांगत असतोय क्वालिटी इथंच निघत्या. सांगतो ते ऐकायचं म्हणजे तुमच्या पण शेतात ही क्वालिटी निघत्या. 2-3 वर्ष थांबायला लागते, 2 पिकं घालावं लागते, त्यावेळी जमिनीचा पोत कुठंतरी उंचावतो आपला. त्यामुळे सांगितलेलं ऐका हो. थांबतो.